समरजित घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंनी केलेली मंथरणी अयशस्वी। मुश्रीफांविरोधात सामना जवळपास निश्चित। विधानसभेत 60 पेक्षा अधिक जागा लढण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी। मुंबईतल्या बैठकीनंतर सुनील तटकरेंकडून अजित पवारांच्या समीकरणावर स्पष्टोक्ती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीचा संप। प्रवाशांचे अतोनात हाल। संपकऱ्यांची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मध्यरात्रीपासून चक्का जाम करू एसटी संपात उडी घेत पडळकर आणि खोतांचा सरकारला धक्का। लवकरच शिंदे फडणवीस दोन्ही नेत्यांशी चर्चा करणार। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसव। 11 लाखाहून अधिक हेक्टरवरच्या पिकांचा चिखल। नुकसान भरपाई मिळणार का? बळीराजाचा आर्त सवाल। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू तर शेकडो दुभती जनावरं दगावली। हजारो गावातल्या घरांची पडझड। शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत भाजपकडून विधानसभा लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन साळवींचा दावा, तर उदय सामंतांकडून प्रत्युत्तरादाखल जुन्या आकडेवारीवर बोट। मालवणमधील पुतळ्याचा फरार शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस। विरोधकांकडून आरोपांच्या फैरी। पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाच्या भागाला तडे गेल्याचे फोटो व्हायरल। दिल्लीमध्ये सुरू आहे पुतळा साकारण्याचं काम। बदलापूर प्रकरणातील आरोपी शाळेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापिका फरार। हायकोर्टाचे बदलापूर पोलिसांवर ताशेरे। राज्यामध्ये बेटा पढाओ बेटी बचाओ अशी परिस्थिती। कोर्टाची तीव्र नाराजी। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील बिश्नोई गँगच्या आरोपींना तळोजा जेलमध्ये दाऊद गँगकडून धोका असल्याचा दावा। सुरक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला। 41 नागरिकांचा मृत्यू, 180 जखमी। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।